पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते। पुणे पोलीस आता ड्रायव्हर गंगाराम पुजारी याचे कॉल रेकॉर्ड तपासणार आहेत। पोलिसांनी पुजारीचे सीडीआर काढलेत। 19 तारखेला झालेल्या अपघातावेळी ड्रायव्हर गंगाराम पुजारी हा अल्पवयीन तरुणाच्या शेजारीच बसला होता। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली आहे, तसंच त्याचा जबाबही कोर्टामध्ये सादर केलेला आहे। मुलानं गाडी चालवायला मागितली तर तू त्याला चालवू दे, तू शेजारी बस अशी सूचना आरोपीच्या वडिलांनीच केली होती असं ड्रायव्हरनं पोलिसांना सांगितलंय। अपघात घडला त्या रात्री मी गाडी चालवतो असं मुलाला म्हणालो, मात्र तुम्ही शेजारी बसा मी गाडी चालवतो असं सांगत मुलानं गाडी हातात घेतल्याचं ड्रायव्हरनं आपल्या जबाबात म्हटलेलं आहे। आणि याच महत्त्वाच्या घटनेसंदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडनं। अक्षय, अत्यंत महत्त्वाच्या घटना पुण्यामध्ये घडतायत। एक तर 6 आरोपींना कोर्टामध्ये पुन्हा हजर केलं जाणार आहे आणि ड्रायव्हरच्या जबाबातनं अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येत आहेत। काय अधिकचे अपडेट देणार? निश्चितपणाने पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह केस प्रकरणी आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुपारी 2:30 वाजता या प्रकरणी 6 आरोपींना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार आहे। त्यांची आज पोलीस कस्टडी संपते, मात्र पुणे पोलीस जे आहेत ते या सगळ्या आरोपींची कस्टडी अजून 7 दिवस मागणार आहेत अशी माहिती जी आहे ती विश्वसनीय पोलीस सूत्रांनी आपल्याला दिलेली आहे। कारण अद्याप तपास संपूर्ण जो आहे तो बाकी आहे। गंगाराम पुजारी जो या अल्पवयीन तरुणाचा ड्रायव्हर होता त्याचा मोबाईलचे जे रेकॉर्ड आहेत ते सीडीआर जे आहेत ते काही वेळापूर्वीच पुणे पोलिसांच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे या ड्रायव्हरनी की कोणाकोणाला फोन केले होते त्याचा देखील तपास करणं बाकी आहे। त्यापूर्वी विशाल अग्रवाल जो संभाजीनगरमध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळून आला होता त्याच्याकडचा जो स्मार्टफोन आहे तो देखील आता पुणे पोलिसांनी तपासून घेतलेला आहे। याच प्रकरणी जी गाडी महागडी गाडी पोर्श गाडी आहे त्याचा फॉरेन्सिक अहवाल जो आहे तो देखील फॉरेन्सिक टीमनी संपूर्ण केलेला आहे। सीसीटीव्ही फुटेज तसंच ही पोर्श गाडी कोझी त्याच्यानंतर ब्लॅक आणि अपघात स्थळापर्यंत कुठल्या मार्गाने गेली, या गाडीमध्ये कोण कोण होतं याचा सगळा जो तपास आहे तो विस्तृत तपास जो आहे तो पोलिसांनी केलेला आहे। त्याचबरोबर अल्पवयीन तरुणाचे जे मित्र होते 3 मित्र या गाडीत होते आणि त्या 3 मित्रांपैकी 2 मित्रांचा जबाब त्यांच्या कुटुंबियांचा जबाब जो आहे तो पुणे पोलिसांनी नोंदवलेला आहे। त्यामुळे आता या प्रकरणी पुढची भूमिका पोलिसांची काय आहे, कोर्ट आज काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। आज कोर्ट काय निर्णय देतं याकडे संपूर्ण खरं तर राज्याचं लक्ष असणार आहे। पुढे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीच्या मित्रांची चौकशी होणार आहे। आरोपीच्या 2 मित्रांना आणि त्यांच्या पालकांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। याशिवाय येरवडा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे। यासाठी पुणे पोलिसांची एक खास टीम सुद्धा तयार करण्यात आलेली आहे। ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ लागणार, मेडिकल चेकअप प्रोसेस संथ पद्धतीने केल्याबद्दल पोलिसांची चौकशी होण्याची ही शक्यता आता वर्तवली जाते। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणामध्ये आज पुण्यामध्ये 3 ठिकाणी आंदोलनं झाली। आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या दिलेला आहे, तर दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात त्रुटी ठेवलेल्या तसा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे। त्यामुळे आरोपीला मदत करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा आणि पोलीस आयुक्तांची बदली करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर दुसरीकडे शरद पवार गटानं सुद्धा आंदोलन केलं। पब मालक आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा आज पुण्यामध्ये आंदोलन केलेलं आहे। तब्बल 50 पबमध्ये 2,500 कर्मचारी काम करतात। हे सर्वजण आज आंदोलन करत होते।